ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात कल्पना सकाळी सकाळी घरातून बाहेर जायला निघते. प्रताप तिला विचारतो की कुठे जाते. ती पटकन म्हणते की असं विचारायचं नसतं हो. नंतर अस्मिता पण विचारते मग तू न विचारता सांग ना कुठे जाते ते. कल्पना म्हणते की माझं खूप महत्त्वाचं काम आहे, तिथे मला आत्ताच्या आत्ता पोहोचायला हवं. एवढं बोलून ती काही न सांगता घरातून बाहेर जाते. इकडे अर्जुन कुसुमताईंच्या घरी झोपलेला असतो. त्याला बघून कुसुमताई जोरात ओरडते आणि सायलीला म्हणते की दिवे लागण्याच्या वेळी असं झोपायचं नसतं. याला कोणी शिकवलं नाही का? त्यावेळेला लक्ष्मी घरात येत असते. तू असंच लोळत बसलेला पाहून ती परत निघून जाईल. कुसुमताईंच्या बडबडीने अर्जुन उठून बसतो आणि सायलीला म्हणतो की या काही मला झोपू देणार नाही, तुम्ही माझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी करा ना. सायली हो बोलते. कुसुमताई परत बोलते की तू उठून काही आमच्यावर उपकार केले नाहीयेस आणि हे काय कॉफीच्या ऑर्डरी सोडतोयस. अर्जुन म्हणतो की कुसुमताई मला वाटलेलं निदान आजच्या दिवशी तरी तुम्ही माझ्याशी चांगलं बोलाल, नीट बोलाल, पण नाही, तुम्हाला नीट बोलायचं नसतं. कुसुमताई त्याला म्हणते की तू चाळकऱ्यांना मदत केलीस, त्यांनी तुला थांबायला सांगितलं, मी तुला थांबू दिलं. तुला कॉफी हवी तीही मी तुला करू देते. यापेक्षा आणखी जास्त मी तुझ्याशी चांगलं वागायला लागले ना तर मला मळमळायला होईल. त्यामुळे आता बास. अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्याशी चांगलं वागायला लागलात ना तर माझं पोट दुखेल. त्यांचं हे खोडकर भांडण पाहून सायली हसते आणि म्हणते तुम्ही बसा भांडत, मी जाते कॉफी करायला. अर्जुन म्हणतो की कसं आहे ना कुसुमताई, घर जावाई व्हायला हे घर तर वाईट नाहीये, मस्त आहे, चिल्ड आहे एकदम, आणि परत झोपायला लागतो. कुसुमताई परत त्याला झोपू नको म्हणून दम देते. देवळात भविष्य सांगणारी बाई ही प्रियानेच पाठवलेली होती. प्रियाच्या सांगण्यावरून तिने कल्पनाला खोटं भविष्य सांगितलं. प्रिया त्या बाईला म्हणते कसली सॉलिड ऍक्टिंग केलीस ग तू. तिला असं वाटतंय खरंच तिची सून तिच्या मुलाला सोडून जाणार आहे. एवढं बोलून ती त्या बाईला जायला सांगते आणि मंदिराच्या आसपासही फिरायचं नाही असं बजावते. प्रिया मंदिरातून जायला लागते. अचानक चालता चालता ती कल्पनाला जाऊन धडकते. कल्पनाला समोर पाहिल्यावर ती गडबडते आणि स्वतःच बोलू लागते, माझी एक मैत्रीण आहे, ती जवळच राहते, म्हणून तिला भेटायला आले होते. नंतर वाटलं की मंदिर जवळच आहे तर दर्शन घेऊन जावं आणि प्रसाद घेऊन गेले तर सुमन काकी खूप खुश होईल. कल्पना म्हणते हे सगळं तू केलेस ना तन्वी. प्रिया बोलते की मी काय केलं. कल्पना जाब विचार तिला म्हणते उगाच साळसूतपणाचा आव आणू नको. मी तुझं आणि त्या बाईचं पूर्ण बोलणं ऐकलं आहे. तू मुद्दामून माझ्या मनात सायलीबद्दल विष कालवायचा प्रयत्न केलास, त्या बाईला खोटं भाकीत करायला सांगितलंस, देवीच्या दारात मला फसवण्याचा प्रयत्न केलास, पण देवीने मला फसवू दिलं नाही म्हणून त्या बाईला भेटायची बुद्धी मला देवीने दिली. तुला सारखं सायलीचं वाईट व्हावं असं का वाटतं ग. तू त्या दोघांच्या संसारामध्ये येते. तुझं अर्जुनवर प्रेम होतं, कदाचित आज पण असेल, हे कळतंय मला. तुझ्यासोबत खूप वाईट झालंय ते कळतंय मला. कल्पना तिला खूप समजावते की अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. त्यांना सुखाने जगू देत आणि तू सुद्धा तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर सुखाने जग. कल्पना प्रियाला वॉर्निंग देते की तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती ना तर मी तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, पण तू माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस, त्यामुळे तुझा गुन्हा मला पोटात घालावा लागेल. तू पुन्हा जर अर्जुन आणि सायलीच्या मध्ये आलीस ना तर तुझ्या आणि त्यांच्यामध्ये मी उभी आहे. मी पोलिसात गेले नसले ना तर मी रविराज भाऊजींना नक्कीच सगळं सांगू शकते. प्रिया गयावया करते की प्लीज मामी याबद्दल बाबांना काहीच सांगू नका. कल्पनाही हो म्हणते. मला बाप लेकीच्या नात्यांमध्ये कडवटपणा आणायचा नाही म्हणून मी आता गप्प बसते, पण यापुढे अर्जुन आणि सायलीच्या मध्ये यायचं नाही. प्रियाही तिची माफी मागते आणि त्या दोघांमध्ये येणार नाही असं सांगून निघून जाते. कल्पना देवीचे आभार मानते कारण तिच्यामुळेच हे सत्य कल्पनासमोर आलं होतं. कल्पनाला सायलीला भेटण्याची इच्छा होते. अर्जुनचं पोट अचानक खूप खराब होतं. त्याला टॉयलेटला लागते. सायली त्याला चाळीतल्या कॉमन टॉयलेटमध्ये घेऊन जाते, पण तिथे खूप मोठी लाईन लागलेली असते. अर्जुन सायलीला म्हणतो की मला कंट्रोल होणार नाही, तुम्ही प्लीज काहीतरी करा. एवढ्यात लाईनमध्ये लागलेले लोक अर्जुनला ओळखतात आणि जावई बापू पहिला तुमचा मान म्हणून अर्जुनला टॉयलेटला जाऊ देतात. प्रिया घरी येते. नागराज तिला विचारतो काय पिणार ग तू, तुझ्यासाठी कॉफी करू का, काय खाणार तू. प्रिया त्याला विचारते काय झालंय, याआधी तुम्ही कधी माझ्या खाण्यापिण्याची चौकशी केली नाही. नागराज तिला म्हणतो आता तू दादाशी नीट वागायचं, त्या विपुलशीही नीट वागायचं, कारण आता गोष्टी पूर्ण होणार आहेत. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ आता मिळणार आहे. सगळी प्रॉपर्टी दादा तुझ्या नावावर करणार आहे. हे ऐकून प्रिया खूप खुश होते. तिला काय बोलावं ते समजत नाही. कल्पना कुसुमताईच्या घरी येते. सायली अर्जुनला कॉफी करून देते आणि म्हणते तुम्ही आता मी नसण्याची सवय करून घ्या, कारण फार काळ मी तुमच्याबरोबर नसेल, परत कुसुमताईच्या घरी येईल. तिचं हे बोलणं कल्पना दारातून ऐकते. त्यांना बघून अर्जुन आणि सायली दोघंही घाबरतात. कल्पना विचारते की मी काय ऐकते हे, परत तू कुसुमताईकडे येणार. अर्जुन म्हणतो की मी जर सायलीशी परत भांडलो तर ती कुसुमताईकडे येणार. कल्पना म्हणते की मी तशी वेळच येऊ देणार नाही. परत जर तू माझ्या सोन्याशी भांडलास ना तर मी तुलाच घराच्या बाहेर काढेल. कुसुमताई म्हणते मी सायलीला म्हटलं आहे की मला आता बरं वाटतंय, तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. हे ऐकताच अर्जुन म्हणतो खरंच मी आता सायलीला घरी घेऊन जाऊ शकतो. तो पटापट सायलीची बॅग घेतो आणि त्यात सायलीचं सामान भरू लागतो. त्या दोघातलं हे प्रेम पाहून कल्पनाला वाईट वाटतं की मी या दोघांच्या नात्यावर संशय घेतला. ते एकमेकांमध्ये किती गुंतलेले आहेत. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन चैतन्याला कॉल करून सांगतो की वात्सल्य आश्रम केसची डेट लवकरात लवकर घे.
खूप IMP प्रूफ हाती लागलाय माझ्या. चैतन्य आणि अर्जुन नाश्ता न करताच ऑफिसला निघून जात असताना सायली मागून आवाज देते, अहो. तो सायलीला म्हणतो की किती दिवसानंतर तुमचा आवाज ऐकतोय, खूप छान वाटतंय, वन्स मोर प्लीज. तर प्रेक्षक, तुमच्या आवडत्या मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी बीडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.